नमस्कार. तारांगणच्या माध्यमातून आपण अशा काही मराठी अभिनेत्रींची माहिती घेतोय ज्यांनी भारतीय सिनेमासृष्टीमध्ये एक महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान दिलेलं आहे. आज त्याच मालिकेमध्ये आपण एका अभिनेत्रीसोबतच एका फिल्ममेकर महिलेची देखील माहिती घेणार आहोत, ज्यांचं नाव आहे सुहासिनी मुळे. सुहासिनी मुळे यांच्या एकूण जीवन प्रवासाबद्दल आपण बोलणारच आहोत. मात्र त्याआधी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण फिल्मी बुडबकला सबस्क्राईब करावं, जेणेकरून येणाऱ्या आगामी सर्व एपिसोड्सची नोटिफिकेशन माहिती आपल्याला वेळेवरती मिळत राहील. सुरुवात करूयात सुहासिनी मुळे यांच्या जीवन प्रवासाबद्दल. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. सुहासिनी मुळे यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1950 रोजी बिहारमधील पटनामध्ये एका मराठी कुटुंबामध्ये झाला. त्यांची आई विजया मुळे या एक फिल्म हिस्टॉरियन आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर होत्या, ज्यांचं 2019मध्ये वयाच्या 98व्या वर्षी निधन झालं. मात्र त्या नॅशनल फिल्म विनर अशा अतिशय सेन्सिबल फिल्ममेकर होत्या. सुहासिनी मुळे यांच्या वडिलांचं छत्र त्या अवघ्या 3 वर्षाच्या असतानाच हरवलं. मात्र आईच्या तालमीत त्या अतिशय उत्तमपणे एक अभिनयाचं आणि फिल्म मेकिंगचं बाळकडू गिरवू लागल्या. त्या अवघ्या 15 वर्षाच्या असतानाच तत्कालीन 1965 साली पर्ल या साबणाच्या ब्रँडच्या त्या ब्रँड ॲम्बॅसिडर बनल्या. त्यांच्या सिनेमासृष्टीमध्ये पहिलं पाऊल टाकण्याची कथा देखील ह्याच साबणाशी रिलेटेड आहे. त्याचं झालं असं की लिजेंडरी बेंगॉली फिल्ममेकर मृणाल सेन यांनी एकदा पर्ल साबणावरच्या जाहिरातीत सुहासिनी मुळे यांचा फोटो पाहिला. त्यावेळी त्यांनी सुहासिनी मुळेंना ॲप्रोच केलं आणि त्यांना आपला एक कल्ट क्लासिक असा सिनेमा, जो नंतर खूप फेमस झाला, भुवन शोम या सामाजिक सिनेमासाठी त्यांनी सुहासिनी मुळेंचं कास्टिंग केलं आणि त्यासाठी त्यांना 3 नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले. अशा प्रकारे अत्यंत दमदार अशी सुरुवात सुहासिनी मुळेंनी केली. अभिनयाच्या क्षेत्रामध्ये आता त्यांच्यासमोर रेड कार्पेट येऊन पडलं होतं. मात्र तरीसुद्धा त्यांनी अत्यंत संयमितपणे त्या रेड कार्पेटला बाजूला करून आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी भारत सोडून कॅनडा गाठलं. तिथे त्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड शिक्षण घेऊ लागल्या. मात्र पुढे 2 वर्षातच त्यांना कळालं की आपली आवड ही नाही आणि त्यामुळेच त्यांनी तो कोर्स सोडला आणि मास कम्युनिकेशनमध्ये त्यांनी बॅचलर्स केलं आणि मायदेशी परतल्यावर पत्रकारितेमध्ये त्यांनी सुरुवातीची आपली उमेदवारी केली. दूरदर्शन आणि FTIमध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. मात्र कालांतराने त्यांना तेथील वातावरणाचा देखील कंटाळा येऊ लागला आणि त्याच सुमारास त्या आपल्या आईसोबत फिल्म मेकिंगमध्ये हात आजमावू लागल्या. 1975 साली दिल्लीमध्ये आपल्या आईसोबत त्या एका फिल्म फेस्टिवलला गेल्या होत्या. तेव्हा तिथे त्यांची द लिजंड सत्यजित रे यांच्याशी ओळख झाली आणि सुहासिनी मुळे यांचं काम बघून सत्यजित रे यांनी त्यांना आपला असिस्टंट होण्याची विनंती केली आणि अर्थातच ही सुवर्णसंधी सुहासिनी मुळेंनी धरली आणि त्या सत्यजित रेंसोबत काम करू लागल्या. पॅरलल आणि सामाजिक अशा जवळपास 60 फिल्म्सवरती सुहासिनी मुळे यांनी काम केलेलं आहे, ज्याच्यासाठी त्यांना कित्येक अवॉर्ड्स देखील भेटलेले आहेत. शेवटी 1999 पासून आपल्या एका दीर्घ फिल्म मेकिंग कारकिर्दीनंतर वयाच्या 50शीत जेव्हा इतर ॲक्ट्रेसेस या रिटायरमेंट घ्यायचा विचार करतात किंबहुना रिटायर झालेलेच असतात, तेव्हा सुहासिनी मुळेंनी फुल टाईम ॲक्ट्रेस म्हणून काम सुरू केलं आणि त्यानंतर त्यांची एक दमदार कारकीर्द एक ॲक्ट्रेस म्हणून देखील बहारू लागली. त्यासोबतच वैयक्तिक आयुष्यात बोलायचं झालं तर त्या वयाच्या 60पर्यंत अविवाहित राहिल्या. मात्र 2011 साली त्यांनी वयाच्या 61व्या वर्षी डॉक्टर अतुल मुर्तू यांच्याशी लग्न केलं आणि आज त्या आपलं वैवाहिक जीवनात अत्यंत सुखी आहे. तुर्तास त्यांच्या फिल्म मेकिंग आणि फिल्म करिअरविषयी तर त्यांनी त्यानंतर 1999 पासून खऱ्या अर्थानं जेव्हा त्या फुल टाईम ॲक्ट्रेस म्हणून काम सुरू केलं, तेव्हा हुतुतू या चित्रपटाच्या माध्यमातून त्या गोष्टीची सुरुवात झाली आणि त्यानंतर लगान, यू होता तो क्या होता, सूर लागू दे, फेम गेम, ये तेरा घर ये मेरा घर, सहर, जोधा अकबर, दिल चाहता है, हमराज आणि क्लब 60 अशा कित्येक दर्जेदार चित्रपटामध्ये आपल्याला सुहासिनी मुळेंचं काम पाहायला मिळालं. आज सुहासिनी मुळेंना आपण ॲक्ट्रेस म्हणून जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्यांचे आईचे आणि ज्येष्ठ नागरिकाचे रोलच आठवतात. त्याचं कारण हेच आहे की वयाच्या 50शी नंतर त्या फुल टाईम ॲक्ट्रेस झाल्या. त्याच्या आधी त्यांनी 60पेक्षा जास्त फिल्म्समध्ये फिल्म मेकिंग केलेलं आहे आणि त्याही पॅरलल आणि सामाजिक फिल्म्समध्ये, जे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. आज देखील सुहासिनी मॅम या अत्यंत एनर्जेटिक पद्धतीने सक्रिय आहेत आणि वयाच्या 74व्या वर्षी देखील त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला आवर्जून सांगा आणि अशीच माहिती नेहमी मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला पाहत रहा. फिल्मी बुडबक. धन्यवाद.